नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2024 जुलैमध्ये जे काही फॉर्म भरले होते तुम्ही, त्याचा जो काही निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्ही तुमचं नाव जे आहे ते चेक करू शकता आणि मेरिट सुद्धा पाहू शकता. आता कशा पद्धतीने नाव चेक करायचं, कितीचे मेरिट लागलेले आहे, या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, रिझल्टची लिस्ट म्हणजे मेरिट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी गुगलवरती या. गुगलवरती सर्च करा GDS ऑनलाईन. GDS ऑनलाईन सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट इंडियन पोस्ट GDS online.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे, जिथे आपण फॉर्म भरला होता. या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे तुम्हाला झूम करायचं. इथे पहा, इथे शेवटी एक ऑप्शन आलेला आहे, GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स. या ऑप्शन आहे शेवटचा, त्या ऑप्शनवरती तुम्हाला प्लस वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे राज्य येतील, तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स यावरती क्लिक करायचं आहे आणि ही लिस्ट आहे, मेरिट लिस्ट आहे, यादी आहे, ही निकालाची रिझल्ट आहे, हा डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. डाउनलोड झाल्यानंतर या PDF मध्ये सर्व माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता, GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 महाराष्ट्र सर्कल लिस्ट पहिली जी आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे. आता ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांनी आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे डिव्हिजन दिलेले आहेत त्या डिव्हिजन मध्ये करून घ्यायचे आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये इथे डिव्हिजन पहिल्यांदा दिले, त्यानंतर ऑफिस दाखवलं आहे आणि त्यानंतर पोस्ट नेम सांगितलं आहे, त्यानंतर कोणत्या कॅटेगरीमध्ये तुमचा नंबर लागलाय, त्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आहे आणि किती पर्सेंटेज मार्क्स असताना तुमचा नंबर लागलेला आहे, कितीचं मेरिट लागलेलं आहे ते तुम्ही इथे कॅटेगरी वाईज पाहू शकता. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला कुठं करायचंय ते सुद्धा तुम्हाला पुढे दिलेलं आहे. अशा पद्धतीने सर्व माहिती पाहू शकता. यामध्ये आता तुमचं नाव पाहण्यासाठी तुमचा जो काही फॉर्म भरला होता, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर भेटलेला, तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही या PDF मध्ये फाईलमध्ये सर्च करायचा आहे आणि त्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जर असेल तर तुमचं नाव लागलेलं आहे. आता इथे पहा, मेरिट पहा कसं लागलंय. EWSचं असेल, ओपनचं असेल, सगळ्याचं मेरिट लिस्ट तुम्हाला इथे दिसत असेल. तर आम्ही 4-5 वर्ष झालं यावरती व्हिडिओ बनवतो, तर याचं जे मेरिट आहे ते भरपूर लागतं आणि आता सुद्धा तेच मेरिट लिस्ट आहे, जसं की 97, 98, 95. इथे पहा, SCचं मेरिट लिस्ट 97 लागलंय, EWSचं सुद्धा 97 पॉईंट समथिंग आहे, अनरिझर्व्ड 98, म्हणजे ओपनचं 98 आहे. अशाच पद्धतीने PWD म्हणजेच अपंगांचं सुद्धा इथे मेरिट 87चं आहे, SC 97. अशा पद्धतीने OBCचं सुद्धा पाहू शकता 96. अशा पद्धतीचंच मेरिट लिस्ट दरवर्षी लागतं. तर तुमचं नाव चेक करा आणि आपल्या मित्रांना महत्वपूर्ण यादी, ही लिस्ट, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.